सकाळी तिकडे आहे चौदाल सकाळी 9:30 वाजता हनुमानजी चौदाल सकाळी 9:30 वाजता रेडी रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत ते अशी माहिती आहे की तुम्ही महसूल मंत्री असताना ते झालेला निर्णय नाहीये, काय सांगा? रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला 90 कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता। मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। आता ते म्हणतात आहे की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता। खरं तर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाही आहे। आणि ते मला म्हणतात आहे की 90 कोटी रुपये आपण माफ केले आहे, म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे, अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। थोडं जरा प्रगल्भपणाने वागलं पाहिजे। राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं। त्यांनी ट्विट केलं आहे की त्यांनी पुरावे सादर केले। 11 जुलै 2025 रोजी बबनराव लोणीकर यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना ते गौण खनिजासाठीचा जो दंड होता तो माफ करण्यात आले। 11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी त्याला स्टे दिला आहे। तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता, आताही कुठला दंड माफ केला नाही आहे। मी सांगितलं ना, रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे। ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव्ह करायची आहे। त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवय असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे। तेव्हाच्याही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधीही माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड माफ केला गेला नाही कोणालाही। त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करण्यातून राजकीय संन्यास? मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा, नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे। मी आताही बोलतो आहे आणि बबनराव लोणीकरचं आणि मागच्या महसूल मंत्र्यात त्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे, त्यामध्येही कुठला दंड माफ केला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की जप्त केलेले साहित्य देखील परत करण्यात आलेले। मी सांगितलं ना, अपरिपक्वतेचे लक्षण आहे। अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून बोललं पाहिजे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे काँग्रेस विजय म्हणतात की नुकसान होत आहे ओबीसींचं, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसींचं अहित होऊ देणार नाही। या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 आणि या काळातही ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतला नाही। उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसने कधीही 40 वर्षात निर्णय घेतला नाही, त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे। ओबीसीच्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीकरता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे, त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून
सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे. राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा, मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे, आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे. सरकारने ऐकून घ्यायची भूमिका. कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही. ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे, सरकार घेत आहे. आणि ओबीसी करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे. जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत. 10 तारखेला 11 वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे, पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे गुलाबराव पाटील आहेत, आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत, ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे. जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा. या ठिकाणी राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून, सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे. काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं. उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होतं तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल. सरकारने ज्या 12 मागण्या ओबीसींच्या मान्य केल्या त्याबाबत जी आर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे. नाही, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं, त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे. पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला यासंबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे. मागील 20 वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून जवळपास 12,000 लोकांनी सरकारी नोकरी लाटल्याचं समोर नाही. काय समोर आलं तरी चौकशी झाली पाहिजे, कारण शेवटी चौकशीशिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही योग्य नाही. जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे, 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप केले नाही तर सरकार विरोधी भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं. मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की SCचं द्यायचं असेल, प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना. तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात. म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल. शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मान्यावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही. कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना. रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवाभाऊची त्यावर 400 कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या. कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं. आम्हाला बोलायला लावू नका. देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखत आहे. या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवलं आहे देवेंद्रजींनी. आमचे एकनाथजी अजित पवारसोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की 51% मतं
3,17,00,000 मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत. मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली, यांच्या पोटात का गोळा आला? छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येतं, त्यांचे फोटो असते यांच्यावर. मग छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी फोटो आहेत, त्या ठिकाणी देवेंद्रजी छत्रपती शिवरायाला नतमस्तक होत आहे आणि 14 कोटी जनतेला नतमस्तक होत आहे. हे राज्य जनतेकरता समर्पित आहे, हे राज्य जनतेकरता समर्पित असा भाव आहे. ॲडव्हर्टाईजमेंटचा भाव काय आहे? ते भावना काय आहेत त्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या? जरा भावना समजून घ्या. छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे, 14 कोटी जनतेकरता समर्पित आहे, ही भावना त्या ॲडव्हर्टाईजमेंटची आहे. आणि तुम्ही काय राजकारण करतात आहे? तुमच्या पोटात का गोळा उठला आहे? तुम्ही काय काय केलं जरा सर्व आहे आमच्याकडे, आणि त्यामुळं मला त्यात काही जायचं नाही आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येतं, त्यावर एवढं पोटसूट उडतं. मला वाटतं हे चुकीचं आहे. एक नाही 1000 जाहिराती येतील. देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे, आणि त्यामुळं राज्याकरता देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्वान नेतृत्व आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या जाहिराती अनेक लोकांनी दिल्या तरी आणि काय गरज आहे? मला वाटतं की नाही नाव टाकलं तर काय, एखाद्या व्यक्तीला वाटतं, एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझं प्रेम आहे पण मला दर्शवायचं नाही आहे. म्हणजे देवेंद्रजीवर एखादं प्रेम असेल कुणाचं, आणि त्यांनी 14 कोटी जनतेकरता हे राज्य पुढे नेलं आहे. महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र होतो आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबईपासून नागपूरपर्यंत विकास होतो आहे. अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव, त्याला काय फरक पडतं? पण त्या ॲडव्हर्टाईजमेंटची भावना काही वेगळी आहे का? त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला नतमस्तक होऊन ही भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आहे ॲडव्हर्टाईजमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विरोधकांनी आरोप करण्याचा काही तथ्य नाही आहे. उद्या जी बैठक आहे ओबीसीची, त्या बैठकीत भुजबळांना निमंत्रण नाही अशी माहिती आहे. नाही, ती बैठक आधीच सांगितलं, ही बैठक ही बबनराव तायवाडेंच्या आंदोलनाच्या संबंधाने आहे. आणि परवा माझी जी बैठक आहे कॅबिनेट सब कमिटी, त्यामध्ये भुजबळ साहेब आहे, पंकजाताई सर्वच आहेत. त्या सब कमिटीमध्ये आम्ही सर्व बोलणार आहोत. वीरशैव समाजाने म्हटलेलं आहे की हिंदू म्हणू नका, जातीय जनगणनेमध्ये त्यांच्यासाठी वेगळा कॉलम ठेवा. याच्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहे, कारण परंपरागत तो वीरशैव समाज भाजपचा मतदार राहिला. नाही, आता मला काय म्हटलं आहे तुम्ही आता बाईटवर विचाराल आणि मी बाईटवर उत्तर देईल असं नाही आहे. मीडियामध्ये मला समजून घेऊ द्या. कारण लिंगायत समाज असेल, वीरशैव समाज असेल, या समाजाशी मी त्या ठिकाणी चर्चा करेल. काय म्हणणं ऐकून घेईल.